दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनात आणि शिक्षण व्यवस्थेतील गोंधळाविरोधात जालन्याच्या अंबड शहरात विद्यार्थ्यांचा भव्य निषेध मोर्चा. दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनात आणि शिक्षण व्यवस्थेतील गोंधळाविरोधात जालन्याच्या अंबड शहरात आज विद्यार्थ्यांनी भव्य निषेध मोर्चा काढला. या मोर्चात शालेय विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. नीट पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अंबड शहरातील विद्यार्थ्यांनी आज भव्य निषेध मोर्चा काढला. हातात तिरंगा घेऊन विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत शहरातून मोर्चा काढला. यावेळी घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. अंबड शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली. शहरातील विविध मार्गांवरून मार्गक्रमण करत हा मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर पोहोचला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्याचे निवेदन प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर सादर केले आणि आंदोलनाची सांगता केली. या आंदोलनात शालेय विद्यार्थ्यांसह मोठ्या संख्येने नागरिकांचाही सहभाग होता. या वर्षी नीट 2026 चा पेपर दिलेला आहे. जसं की आपल्या सर्वांनाच माहिती आहे की 3 मेला झालेला जो पेपर आहे तो लीक झाला होता. मोस्ट ऑफ द स्टुडंट्सला तो पेपर मिळाला होता ऑलरेडी नीट पेपरच्या अगोदरच, आणि तोच पेपर बघून विद्यार्थ्यांनी डायरेक्टली एक्झाम मध्ये जशाच तशा कॉपी करून एक्झाम मध्ये जास्त मार्क्स घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण हे सर्व आपल्या समोर आलं, त्यामुळे आपण यावेळेस वाचलेलो आहोत. पण जर ही गोष्ट आपल्या समोर यावेळेस आली नसती तर ही पूर्ण जनरेशन जी आहे, ज्या विद्यार्थ्यांनी 2026 चा पेपर दिलेला आहे त्यातले मोस्ट ऑफ द विद्यार्थी हे फेक डॉक्टर झाले असते आणि आपल्या फ्युचर जनरेशनचा इलाज त्या फेक डॉक्टर्सनी केला असता आणि आपलं पूर्ण जे भारत देश आहे तो फेक डॉक्टर्सनी भरलेला असता. तर अशा या करप्ट जो आपला एज्युकेशन मिनिस्टर आहे, अशा करप्ट एज्युकेशन मिनिस्टरने राजीनामा दिलाच पाहिजे, अशी या सर्व आपल्या विद्यार्थ्यांची फक्त एक मागणी आहे. ही मागणी मागच्या 31 दिवसांपासून दिल्लीमध्ये असणाऱ्या जंतर मंतरवरती आपल्यासारखे सर्व विद्यार्थी करत आहेत, पण तरीही कुणीच त्या गोष्टीकडे लक्ष दिलेलं नाही आणि आपण सर्व सुद्धा याच गोष्टीसाठी जमलेलो आहोत. माझी सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपण सर्व या गोष्टींना पाठिंबा दिला पाहिजे. आपण दिल्लीला तर जाऊ शकत नाही, तिथे जाऊन प्रोटेस्ट करू शकत नाही, पण आपण इथे आलो आहोत. सर्वांचं खूप खूप धन्यवाद. आणि माझं इतकंच म्हणणं आहे की आपण सर्वांनी धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा हा मागितला पाहिजे आणि मागितलाच पाहिजे. थँक्यू सो मच. और अखबार स्क्रिप्ट पढ़ती हूँ और मुझे भी मेरे फ्यूचर के बारे में सोचना है, इसीलिए मैं रोड पर आई हूँ और ये मोर्चे में आई हूँ. आप लोग भी अवाम से सवाल करना सीखिए. ये जो पेपर फुटी के बारे में हम बाहर निकले हैं, हम इसका इंसाफ लेकर रहेंगे. मैं अभी 10th में ही हूँ और मुझे भी अपने फ्यूचर के बारे में सोचना है. कुछ लड़कियां ऐसी हैं कि वो इतनी मेहनत करती है, इतनी पढ़ाई करती है, और कुछ लोग ऐसे हैं कि पैसे देकर डिग्री हासिल करते हैं. लेकिन हमें अपनी मेहनत से आगे बढ़ना है और हमें इंसाफ चाहिए. हम अवाम से सवाल करना सीखो और हम अपना इंसाफ लो. बिकते हैं पेपर, बिकते हैं ख्वाब, और बिकते हैं पेपर, बिकते हैं ख्वाब. अवाम से लेंगे हम, सिस्टम से लेंगे हम अपना हिसाब. देखिए, हमें ये जो पेपर फुटी के बारे में हम बाहर निकले हैं, हमें इनका इंसाफ चाहिए. मैं एक नारा बोलूंगी, आपको उसके आगे कहना है. कल लड़े थे गोरों से, आज लड़ेंगे चोरों से. कल लड़े थे गोरों से, आज लड़ेंगे चोरों से. कल लड़े थे गोरों से, आज लड़ेंगे चोरों से. कल लड़े थे गोरों से, आज लड़ेंगे चोरों से. इनकिलाब जिंदाबाद, इनकिलाब जिंदाबाद, इनकिलाब जिंदाबाद. शुक्रिया, थँक यू. देशातून हद्दपार केला पाहिजे, तरच या ठिकाणी खऱ्या अर्थाने या देशाला न्याय मिळेल. कारण मित्रहो, या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना मी आज या ठिकाणी सांगू इच्छितो, आजच जा आणि आपापल्या आई वडिलांना जाऊन सांगा की या देशामधलं जे सरकार आहे, भाजपचं नाकर्त सरकार आहे, या सरकारची गुलामगिरी ही आपल्याला तोडायची आहे. म्हणून येत्या इलेक्शन मध्ये विधानसभा असेल, लोकसभा असेल, या लोकसभा विधानसभा मध्ये भाजपचा एकही आमदार खासदार या ठिकाणी निवडून द्यायचा नाही, तरच खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपल्याला न्याय मिळेल. नाहीतर असे मोर्चे आंदोलन किती होत असतात. 13 महिने किसानचं आंदोलन या महाराष्ट्र देशाच्या सीमेवरती चाललं. हे सरकार इतकं बदमाश आहे. या सरकारला जर बाबासाहेब आंबेडकरांना जो
जो आपल्याला राईट दिलेला आहे. या ठिकाणी 18 वर्षाचे बरेच विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांनी आजच खुणगाट बांधा. अशा जातीवादी संघटनामध्ये, अशी जातीवादी विचारामध्ये कधीही आपण काम करायचं नाही. आणि ज्या ज्या संघटना या ठिकाणी राष्ट्राच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, फुले शाहू आंबेडकर, शिवाजी महाराज ज्यांच्या ज्यांच्या विचाराच्या संघटना असतील, याच संघटनेमध्ये आजपासून काम करायचं. आणि या संघटनेला, या ठिकाणच्या मोदी सरकारला कायमचा हद्दपार करावा, हीच या ठिकाणी एवढी विनंती करतो. आणि मी या ठिकाणी आयोजकाचं या ठिकाणी अभिनंदन करतो. ज्या ज्या वेळेस या देशाला, या राष्ट्राला, या शहराला आपली गरज असेल त्यावेळेस सगळ्या विद्यार्थ्याने, सगळ्या माता भगिनीने या ठिकाणी रोडवर येऊन मी विनंती करतो. पोलीस डिपार्टमेंटच्या ही सुद्धा आमच्या भावांना विनंती करतो की तुमच्या सुद्धा मुलाचं भवितव्य आहे. या सरकारचं ऐकून कोणीही कोणत्याही गोरगरिबावर हात उचलू नका, एवढीच मी या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो. जय भीम, जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या शहराच्या मिसबा शेख हिनेही नेट पेपर फुटीमुळेच सुसाईड केलेला आहे. ह्या मोर्चामुळे तिलाही न्याय देण्याचं काम होईल असं मला वाटतं.